नमस्कार शेतकरी मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025-26 मध्ये राबविण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे आणि त्या निधीच्या बाबत एक शासन निर्णय सुधारण्यात आलेला आहे। त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे आणि तसेच उक्त योजनेची सन 2025-2026 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण 10,450 लाख इतक्या निधीच्या कार्यक्रमास मंजुरी देण्यात आलेली होती। आता त्या मंजुरी अन्वये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा 20 लाख रुपये एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामध्ये जो काही निधी आहे तो 2023-24 साठी अगोदर द्यायचा आहे, त्यानंतर 23-24 मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यात यावे आणि त्यानंतर जो काही निधी राहील त्याचा सन 2025-26 मधील अनुदानासाठी खर्च करण्यात यावा असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण वाचू शकता। धन्यवाद।